आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस तुमच्या घरी कशी करायची। चला तर स्टार्ट करूया। टेन्सेसच्या माध्यमातून कशी प्रॅक्टिस करायची। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एक एक्झाम्पल घेऊया। तुम्ही इंग्रजी शिकत आहात। तुम्ही यू आहे आर लर्निंग इंग्लिश। यू आर लर्निंग इंग्लिश। स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे आर, नंतर वर्बला आयएनजी कनेक्ट करायचा आहे, नंतर ऑब्जेक्ट। यू आर लर्निंग इंग्लिश। तुम्ही इंग्रजी शिकत आहात। तुम्ही इंग्रजी शिकत आहात का? आर यू लर्निंग इंग्लिश? तुम्ही इंग्रजी कधी शिकत आहात? व्हेन। व्हेन म्हणजे कधी। व्हेन आर यू लर्निंग इंग्लिश? तुम्ही इंग्रजी शिकत नाही आहात। यू आर नॉट लर्निंग इंग्लिश। यू आर नॉट लर्निंग इंग्लिश। तुम्ही इंग्रजी शिकत नाही आहात का? आर यू नॉट लर्निंग इंग्लिश? हेल्पिंग वर्बला पहिले घ्यायचा आहे। आर यू नॉट लर्निंग इंग्लिश? तुम्ही इंग्रजी का शिकत नाही आहे? मला कारण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही इंग्रजी का शिकत नाही आहे, तर व्हाय आर यू नॉट लर्निंग इंग्लिश। अशा प्रकारे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची प्रॅक्टिस करायची आहे। तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कॉन्फिडंट, फंटॅब्युलस आणि फ्लॉलेस स्पीकर बनायचं आहे, तर तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। अदरवाईज तुम्हाला फ्लुएन्सी आणि करेक्टनेस येणार नाही। तुम्हाला जर डेली रुटीन मध्ये ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या इंग्रजीमध्ये बोलायच्या असतील तर या प्रकारची प्रॅक्टिस डेली करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।